पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेनही महाराष्ट्रातून धावणार, पुण्यातून ट्रेन धावणार असल्याचे मुरलीधर मोहोळ यांचे संकेत। मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार। ई पीक पाहणीसाठी 2 दिवस शिल्लक, सरकारच्या महसूल विभागाकडून ई पीक पाहणी करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन। मुंबई महापालिकेत 1 ऑक्टोबरपासून आता फेस रेकग्नायझेशनद्वारे हजेरी, स्वयं नोंदणी करू न शकणाऱ्या कामगारांकडून विरोध। ठाण्यातील शाळा बुधवारी बंद, शिक्षण क्षेत्रातील चुकीच्या धोरणाविरोधात शिक्षक संघटनांचं सामूहिक रजा आंदोलन। 25 सप्टेंबरपासून वीज कर्मचारी 2 दिवसांच्या संपावर, राज्य शासनाला दिली संपाची नोटीस। प्रतिष्ठेच्या आर्मी डे परेडचा मान, पुण्याला 15 जानेवारीला कार्यक्रमाचं आयोजन। पश्चिम बंगालमधील रुग्णालयातील डॉक्टर अंशतः कामावर रुजू, मात्र केवळ अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवा देण्याचा डॉक्टरांचा निर्णय। स्कूटरवरून जाणाऱ्या तरुणीला भरधाव वाहनाची धडक, नोएडातील अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद। झाकीर नाईकला पाकिस्तानचं निमंत्रण, मुलासोबत पाकिस्तानात 3 ठिकाणी करणार कार्यक्रम, सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। मराठा आंदोलकांकडून आज जालना, परभणी आणि पुणे बंदची हाक, जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ बंदचं आवाहन, अंतरवालीत मराठा आंदोलकांची गर्दी। शंभूराज देसाई आणि मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा, मागण्या मान्य करून जरांगेंचं उपोषण थांबवण्याची मागणी। एक अकेला सप्पे भारी, छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा कार्यकर्त्यांचे फडणवीसांसाठी बॅनर, आरक्षणासाठी सर्वात जास्त प्रयत्न करणारे फडणवीस असा बॅनरमधून उल्लेख। राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा आज सोलापूर जिल्ह्यात, उपमुख्यमंत्री अजित पवार मोहोळ माढा विधानसभा मतदारसंघात साधणार संवाद। सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री तर योगेंद्र पवार भावी आमदार, बारामतीत झळकलेल्या बॅनरची चर्चांना उधाण। इच्छुक उमेदवारांचा अभ्यास सुरू आहे, जागा वाटपाचा निर्णय झाला की उमेदवार ठरवू। कोल्हापूरच्या अंबप गावात मतदार यादीत 718 जणांची बोगस नावं, सत्ताधारी माने गटावर आरोप, कठोर कारवाईची मागणी। हिंगोलीत काँग्रेस आढावा बैठकीत गटबाजी, सातव आणि गोरेगावकर गटाचे कार्यकर्ते भिडले, पोलिसांना बोलवण्याची नामुष्की। तिरुपती बालाजी लाडू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, चौकशीसाठी एसआयटी समिती स्थापन करण्याची मागणी। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर, क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत आणि संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत होणार सहभागी। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। सुरुवात करूयात। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस असल्यानं जरांगेंची प्रकृती खालावलेली आहे, त्यामुळे जरांगेंना भेटण्यासाठी अंतरवाली सराटीत मराठा बांधव दाखल होत आहेत। मराठा आंदोलकांकडून आज जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार मागण्या मान्य करत नसल्यानं जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज जालना जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे।
परभणी सकल मराठा समाजाच्या वतीनं बंदची हाक देण्यात आलेली आहे। मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ बंद पुकारण्याचं आवाहन करण्यात आलंय। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची उपोषणादरम्यान प्रकृती खालावली आहे आणि मराठा आरक्षणाबाबत तातडीनं अंमलबजावणी करावी यासाठी पुणे जिल्हा मराठा समाजाच्या वतीनं आज पुणे जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसलाय। भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा सोलापूर जिल्ह्यात पोहोचणार आहे। मोहोळमध्ये बाईक रॅली काढली जाईल। तसंच लाडकी बहिणी योजनेतील महिलांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार संवाद साधणार आहेत। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले भागीरथ भालके यांनी मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे। याच मतदारसंघातून माजी आमदार प्रशांत परिचारक हे देखील इच्छुक आहेत। मात्र एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे भालके आणि परिचारक आज मंगळवेढ्यात एकाच व्यासपीठावर आले होते, त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं। खासदार सुनील तटकरे यांनी एका पतसंस्थेच्या माध्यमातून वसुलीच्या नावाखाली कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या जात असल्याचा आरोप केला आणि त्या पतसंस्थेचा विकृत घात उघडून टाकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय। वंचित बहुजन आघाडीकडून खानापूर आटपाडी मतदारसंघातून संग्राम माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। संग्राम माने यांनी काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती। मावळ मतदारसंघात भाजपकडून इच्छुक असलेले रवींद्र भेगडे यांनी जनता म्हणेल तसं अशा आशयाचे बॅनर लावलेले आहेत, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मावळचं वातावरण ढवळून निघणार आहे। कोल्हापूरच्या अंबप गावातील मतदार यादीत 718 बोगस नावं आढळून आल्यानं खळबळ उडालेली आहे। रहिवासी नसलेल्या अनेकांची नावं या यादीमध्ये आलेली आहेत आणि या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली जाते।